नमस्कार, आपण पाहत आहोत अदालत टाइम्स न्यूज चॅनल। सैन्याच्या शौर्यासाठी देशाचा जवान सन्मानार्थ बळीरामपेठ येथील शीतल माता मंदिर येथून सिंदूर यात्रेची सुरुवात खासदार स्मिता वाघ, आमदार राजू मामा भोळे, दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सीमा भोळे, रेखा वर्मा, भारती सोनवणे यांच्या नेतृत्वात भारत माता व राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमेस कुंकू सिंदूर लावून पूजन करून या सिंदूर यात्रेची सुरुवात करण्यात आली। या यात्रेस बहुउद्देशीय संस्था अशा संस्थांच्या महिला पदाधिकारी व जळगावकर महिला माता भगिनी मोठ्या संख्येत सहभागी झाले। तर कार्यक्रमासाठी रेखा कुलकर्णी, दीप्ती चिरमाडे, दीपमाला काळे, सुचित हाडा, गायत्री ताई राणे, सुरेखा तायडे, रंजना वानखेडे यांच्या उपस्थित असून नीतू परदेशी, उषा पाठक, नीला चौधरी, सरोज पाठक, उषा पाठक, नंदिनी दर्जी, संगीता पाटील, दीपक खेरनार, माधुरी देशमुख यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमासाठी महेश जोशी, विशाल त्रिपाठी, अजित राणा, राहुल वाघ, विनोद मराठे, धीरज वर्मा, उमेश देशपांडे, संजय शिंदे यांचे सहकार्य लाभले। ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत आपले सैनिकांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले, तसेच पाकिस्तानच्या संरक्षण दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले करून नुकसान केले आहे। भारतीय संरक्षण दलाच्या गौरवपूर्ण कार्याबद्दल व यांचे सन्मानार्थ सिंदूर रॅलीचे आयोजन करण्यात आले। तरी जळगाव शहरातील सर्व माता भगिनी व महिला मोठ्या संख्येने कपाळावर मोठे कुंकू, सिंदूर, हिरव्या बांगड्या, लाल साडी पोशाख परिधान विशेष लक्षाची ठरली। यात्रेची सुरुवात ब्राह्मण सभा बळीरामपेठ, जळगाव बळीरामपेठ, प्रकाश मंदिर, चौक, नेता उदास झाशीची राणी चौक इथं ऑपरेशन सिंदूर यात्रेचा समारोप करण्यात आला। धन्यवाद।